आपल्याला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी औसा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर सोलापूरकडून नांदेडकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवण्यात आलेला आहे आणि आंदोलक औसा टी पॉइंटवर रस्त्यावर बसले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती प्रामुख्याने या आंदोलनामध्ये करण्यात येत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो रास्ता रोकोसाठी म्हणून ठेवण्यात आलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। औसाकडून लातूरकडे जाणारे असेल किंवा लातूरकडून तुळजापूर आणि सोलापूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती या रस्ता रोकोमुळे पूर्णपणे ठप्प झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर एसटी आरक्षण जे आहे ते धनगर समाजाला तातडीने देण्यात यावं, तशी प्रमाणपत्र जी आहेत ती इश्यू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। मला सांगा काय प्रमुख मागणी आहे तुमची? आज रस्ता रोको आंदोलन करताय तुम्ही? आज अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं आज औसा शहरामध्ये आम्ही रास्ता रोको करतोय की या महाराष्ट्र शासनाला गेली 75 वर्षापासून धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणून गेली कित्येक वर्षापासून मागणी करतोय, परंतु हे सरकार जाणीवपूर्वक या धनगर समाजाला आडकाठी करत आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देत नाही। त्याच प्रमुख मागणीसाठी की लवकरात लवकर या शासनाने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचं अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रामध्ये जे धनगर बांधवावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे तात्काळ या शासनाने मागे घेण्यात यावेत। तर या 15 दिवसामध्ये हे गुन्हे आणि एसटीचं प्रमाणपत्र धनगर समाजाच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच आंदोलन करणार आहेत। जर 15 दिवसाचा कालावधी आपण देतोय त्यानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर करू आणि मुंबई या ठिकाणी सोन्यासारखी पिवळी करून मुंबई जाम करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू। एकूणच जर लक्षात घेतलं तर एसटी प्रवर्गात धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि प्रमाणपत्र देण्यासाठी जी काही सुरुवात आहे ती करण्यात यावी अशा प्रकारचं मागणी या रस्ता रोकोच्या माध्यमातून करतायत। दिवसेंदिवस जे आहे तर धनगर समाजाची जी आंदोलनं आहेत ती तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।